आपली चकुलीला काय झाले का? मी लवंगी. नाही नाही, तू काय सांगितले का तिला? मी काय नाही सांगितलं अर्जुन. शक्यच नाही. अशी का वागते ती? असं म्हणजे आज कॅडबरी भरवायला लावली. मला ज्या ज्यावेळी भेटेल त्यावेळी म्हणते की आपली दीदीची काळजी घे, तिचे लाड कर. जेलमध्ये मला भेटायला यायची त्यावेळी म्हणायची आपली टीम आहे. आता सरळ सरळ तुझी बाजू घेते. बाजू? अर्जुन, बाजू घ्यायचा काय प्रश्न इथं? हे तू बोलते. अगं त्या बारक्या पोरीला पण नाही सोडलं तू. आणि त्या बारक्या पोरीला वाटतं आपण परत एकत्र यावं. आपण एकत्र नाही जरी आलो ना तरी मी तुझी काळजी घ्यावी असं वाटतंय तिला. अरे मग त्यामागे काहीतरी कारण असेल ना. कारण हे आहे की अर्जुन कदम चुकलाय आणि कलेक्टर अपर्णा मानेंवर अन्याय झालाय. अर्जुन, बास झालं. खरंच बास झाला. आता लई दिवस झाले मी ऐकतेय तू जेव्हा जेव्हा कलेक्टर अपर्णा माने म्हणतो ना तेव्हा हेटाळणीचा सूर असतो. तू असं नको बोलू माझ्याशी खरंच. नागपे, तू ज्या ज्यावेळी मला भेटतीस माझ्याशी बोलतीस ना त्यावेळी तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या आवाजात एकच सूर असतो की मी गुन्हेगार आहे. अर्जुन, बास झाला आता. वा 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 वा. तमाशे कुठे घालतोय? तमाशा घालतोय मी, तमाशा घालतोय. अगं तू काय केलेस ते बघ की. माझ्यापासून माझा बाप तोडलायस तू आप्पे. घरात वेगळी चूल मांडलीस. चकुली केवढीशी आहे तिच्या मनात काय नाही काय. ऐक, बोलून जा बोलून जा आता. अर्जुन, मला त्रास होतोय. त्रास मला पण होतोय आप्पे, म्हणून म्हणतोय बोलून जा. त्या खोलीत काय काय स्वप्न रंगवली होती. जेलमध्ये होतो ना त्यावेळी वाटायचं की कधी एकदा घरी जातोय, कधी एकदा ह्या खोलीत येतोय, तुला भेटतोय, तुझ्याशी बोलतोय. पण आता यावेळेस नाही वाटत ना. चिप्पात नाही. आपल्या खोलीचा रंग बदललास ग, बेडशीट बदललंस. तुझी नजर नाही बदलली माझ्याकडे बघायची. अजूनही तितकंच प्रेम करते रे. बोलायच्या गोष्टी नुसत्या प्रेमाने. मला कळतंय त्या दिवसापासून ना तुला माझा राग यायला लागलाय. मी काही जरी वागले ना तरी चुकीचं वाटतंय तुला. मला कळतंय. अच्छा, म्हणजे मला वाटायला लागलंय तू चुकीचं वागत नाहीस. अर्जुन, अरे ती छकुली असं वागते त्यामागे काहीतरी कारण असेल रे. बर, कारण असेल ना, सांग ना काय कारण आहे. नाही म्हणजे काहीही झालं तरी आप्पे आणि अर्जुनने एकत्र आलं पाहिजे असं छकुलीला वाटतंय. त्याच्या मागे काय कारण आहे ते सांग. सांग 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 कारण सांग मला. तुम्हाला त्रास होतो. मी नाही नाही, मी ऐकतोय ना आता. सांग ना मला कारण काय, सांग. बरं थांब सांगते मी. हा सांग. अर्जुन, बट्टा फोडून काय कारण सापडलं नसेल आता की आपले माणूस म्हणून एवढ्या आतली गाठीशी असशील ना असं वाटलं नव्हतं. ती काय ग तुझ्या मनात? सुषमा, अगं चहा आण की. होय हो, तुमचं काय बोलणं झालं का आप्पीशी? अगं बोलायचं काय त्यात, आपली पोरं हुशार आहेत. तुम्ही त्या दोघांचं भांडण हलक्यात घेऊ नका. हो, परवा अर्जुनरावांनी साधं बघितलं नाही तिच्याकडं. मला सांग सुषमा, आपण रागराग कोणाचा करतो? म्हणजे तसं नाही, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ना त्याचाच आपण रागराग करतो. हे बघा, मला एक कळतं, ताणलं की तुटतं, पण नेमकं आपल्याला तीच कळणं झालंय. आता आलेत ना अर्जुनराव सुटून, मग बोलायचं ना, सगळं मिटवायचं. अगं घेतील की मिटवून, त्यांचं त्यांना कळ ना का? त्यांना काय वाटत नाही का? त्यांना थोडा वेळ दे. मग परत उशीर झाला म्हणून बोलू नका तुम्ही. आता आहे का शुभ बोलणाऱ्या तर मांडवाला. हो, असं काय करताय तुम्ही? हा, नवीन नवीन लग्न झालंय, पोरीचा नवा संसार आहे, नीटानं करायचं ना. पोराचा विचार करायचा, ते सगळं राहिलं बाजूला. भलतच काहीतरी करत बसलेत.
अगं सुषमे, अगं येऊ का? अक्का बस, बसला वाटतं. काय झालं? चहा घेताय? नाही नाही, आज चहा नको बापू. मी काय सांगायला आले ते आधी ऐका. चहा बी नको म्हणजे लय महत्वाचं काम दिसतंय. परवा शैलाचं डोळा जेवण आहे. अरे वा वा वा, चांगलंय की. कुठं करताय डोळा जेवण? घरातच करणार आहे आपल्या, आणि त्याचंच निमंत्रण घेऊन आलते तुम्हाला. तुमच्या दोघांची मदत लागल बर का मला. अहो हे काय बोलणं झालं का? अहो आम्ही सगळी येणार आणि पाहिजे ती मदत करू. तुम्ही फक्त शाईलाकडे लक्ष द्या. हा सुषमे, सुषमे बरी आहेस ना मग? होय अक्का, बरी आहे मी. अगं मग बोल ना झालीस. हे बोलतात ना तुमच्याशी, मग मी काय बोलणार? तुम्ही सांगा की काय करायचंय ती. मी काय म्हणते, स्वयंपाकाचं इथं तुमच्या घरात करूया, चालतंय का? अहो चालतंय की अक्का, तुमचंच घर आहे. बर मी आता निघते. लय काम पडल्यात. हरवाल्याला सांगायचं राहिलंय, आचारी सांगायचंय अजून, आणि मागच्या अंगणातलं जळण बी आणायचंय घरात. एक का दोन काम निघते मी. हा बर बर, काय मदत लागली तर सांगा बर का. हा नक्की सांगते. सुषमे, सुषमे तुझं काहीतरी बेनसलंच आहे बाई आज. अगं माझ्याशी रोजच्या सारखी बोललीच नाहीस तू. अहो नाही अक्का, खरंच तसं काय नाही. तुम्ही जा बिन करू, आम्ही येतो की. नक्की ना? होय. बर येते मी. हा, आणि परवाच लक्षात ठेवा. नाही 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 सरत. चल. सुषमा, काय ग, काय झालं? सुषमा अगं असं डोळ्यात पाणी काय झालं सांग बरं. कस तरीच झालं. शैलाचं दुसरं डोळा जेवण आहे, आणि आपल्या आप्पीचं काय? आपल्या पोरीची तुलना कोणाशी बी करून कसं चालेल? शैलाची परिस्थिती वेगळी, आप्पीची वेगळी. हा सुषमा, आपली लेख कलेक्टर आहे. संसारात काय त्याचं? तसं नाही, आपल्या लेखीमुळं अनेक लोकांचं कल्याण होणार आहे. हे बघ, मला बाकीच्यांशी काय घेणं देणं नाही. मला फक्त माझ्या पोरीचं कल्याण झालेलं बघायचंय. होईल, तिचं बी सगळं नीट होईल, तू नको काळजी करूस. खरं तर मला उद्या तिकडे यायचीच इच्छा नाही बघा डोळा जेवणाला. सुषमा अगं असं कसं करून चालेल? हा, तिथं सगळी जण असणार. आपण जाऊया, तुला बरं वाटेल तेवढंच. हा, आपली आप्पी बी येईल तिथं. ठीक आहे. शांत हो. येऊ का मी? अरे वा, जुळाचे रुपये आले वाटतं. काय कुठे कुठे कुठे? तिथे तिथे जवळ आहे, चांगलं की. काढतो 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 काढतो. काढतो काढतोय बघ की, तेच आणायला गेलो होतो. अरे काय जुरळ, मी नाही घाबरता जुरळाला अजिबात. एवढं काय घाबरायचं जुरळाला? मी नाही घाबरत बाबा अजिबात.
झुरळ काय काय झालं एवढं ओरडायला? मी घाबरले कशाला? झुरळाला. तू तर घाबरत नाही कशाला? पण मी झुरळाला घाबरते माहिती की तुला. बरं आहे तेवढं तरी. हा काय नाही. सॉरी, मी तुझी झोप मोड केली का? नाही नाही असं काय नाही. मग कसं आहे? नाही नाही तसं नाही. मग म्हणजे झोपलो होतो मी. एवढा मोठा आवाज झाल्यावर गाव उठेल की माझं काय. सॉरी आणि थँक्यू. थँक्यू. वेलकम वेलकम. आवडते. सॉरी हा, जरा उशीर झाला यायला. मी काय करू सांगा की? अप्पे काय झालंय ग? काय? कुठं काय? तू आज एकदम खुश दिसतीयस. अगं आता उठले ना मी. फ्रेश वाटतंय, छान वाटतंय मला. भाऊजी आल्यामुळे वाटतंय का? नाही नाही असं काही नाहीये. काय झालंय काय? काय भाजी करायची? मी करते भाजी, द्या. म्हणजे तुझी आणि भाऊजींची भांडणं मिटलेली दिसतात. नाही ताई. कुणाची भांडणं मिटली? हिची वय. हिची भांडणं मिटत नसत्यात. नवऱ्याला खडी फोडायला पाठवल्याशिवाय गप बसणार नाही. ओ मावशी काय पाहिजे तुम्हाला? नाश्ता झालाय का तयार रुपाले? तुला सांगते यांच्या नादाला अजिबात लागू नको. या पार वाया गेलेले आहेत. बरोबरच आहे की. दुसऱ्यांच्या घरात राहून त्यांचं घर कसं फोडायचं हे शिका यांच्याकडे. ए अप्पे काय म्हणली ग? दमजर चिडल्या वाटतं. जाऊ दे ना पिऊताई. त्या करून करून काय करणार आहेत? ओरडून बोलतील फार तर फार. जाऊ दे. काय ग? हा काय 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 म्हणलीस काय तू? काय म्हणली? मी घर फोडते? अगं नवऱ्याला तर तुरुंगात तू घातलंयस. हा तुझ्यासारखी सून मिळाली ना तर घरादाराचा सत्यानाश आहे सगळा. ओ मावशी तुम्ही बाहेर जाऊन बसा. काय पाहिजे ते मी आणून देते. तू तर बोलूच नको अजिबात. तुम्ही दोघी ना सारखे आहेत. इकीला झाकावी आणि इकीला वर काढावी. काय बया त्या रुक्मिणीनी कसल्या सुना बघून आणल्यात. आग लावा अख्ख्या घरादाराला. लाज नाही त्यांना अजिबात. तुम्हाला आहे का लाज? मावशी तुम्हाला हजारदा सांगितलंय दंगा करायचा नाही म्हणून. या आमच्या सुना कुठून आणल्या, कशा आणल्या, आमच्या आईची अक्कल कुठे गेली या भाषेत बोलायचा अधिकार तुम्हाला नाहीये. आणि परत बोललात ना तर मी स्वतः तुम्हाला हाताला धरून बाहेर काढीन. ते मी ह्यांनाच विचारायला आले होते. इथं काही मदतीला येऊ का? तर काय नाही म्हणतात काम. आहे की. हे काय? हे बघा हाव केवढे भांडे पडले दिसत नव्हे तुम्हाला? काम आहेत की. ए अप्पे मावशी करताय ना मदत? हा करते. रुपाली डबा दे. हो डबा झालाय पण तुम्ही नाश्ता करून जावा की. नाही नको मला उशीर होईल. तर अवाईच खाऊन जावा की. बरं ठीक आहे बाहेर थांबतो. मावशी मी बाहेरच आहे. तोंड कमी आणि हात जास्त चालवा. ए आणि हे बघा आम्ही कुणी काही तुम्हाला बोलत नाही याचा अर्थ वेगळा घेऊ नका. तुम्ही वयानं मोठ्या आहात आणि आम्ही मान ठेवतो तुमचा. तसे संस्कार आहेत आमच्यावर. आणि शेवटचं सांगतोय. आणि नशीब समजा तुम्ही या घरात आहात. दुसऱ्या कुठल्या घरात असता ना तर तुम्हाला लाथा मारून केव्हाच बाहेर काढलं असतं. तुम्ही बसा की बाहेर. मी आले लगेच नाश्ता घेऊन. ये. कदम तुम्ही इथं का काम करताय? कदम मी बोलतोय तुमच्याशी. आहो कदम
माझ्याशी बोलायचं नाही असं ठरवलंय का तुम्ही? असं काय नाही. असं काय नाही, काय असं काय नाही. आल्यापासून बघतोय मी तुम्ही एक शब्द बोलत नाही माझ्याशी. जेलमध्येच भरावतोय. काय बोलावं तीच कळत नाही बघ अर्जा तुझ्याशी. ओ कदम, असं नका ना बोलू, मला लय कस तरी होते. अरे बाकीची बोलते तसं मग खोटं बोलावं अशी इच्छा आहे का तुझी? म्हणजे ज्यांना बरं वाटतंय ती सगळी खोटी है ना? मी कुणाबद्दल बोलतोय हे चांगलंच माहिती आहे तुला. म्हणजे कामाचं काय सुरू केलं आता नवीन? तुम्ही असं इथं काम करू नाही म्हणून ते मी एवढी. काय एवढी? हा, तुम्हाला माहिती आहे मी काय बोलतोय. अर्जा, आयुष्यभर काम केलं रे मी, आणि आता बसून राहू म्हणतोस? नाही. आणि आयुष्यभर ज्या शेतात राबलो ना, ते शेत मिळवण्यासाठी तू गरिबांना घराबाहेर काढलंस, आणि आता तिथं कसं कामाला जाऊ र? घरात जी काम आहे ते करत राहतो मी. कदम, मला कळतंय तुम्हाला माझा राग आलाय, पण असं स्वतःवर राग नका ना काढू. अरे स्वतःवर नाही राग काढत मी. मग असं नोकरासारखं काम करणं बंद करा ना. अर्जा, अरे घरात काम करणं म्हणजे कुठं नोकर मालक असतं होय? असं तुम्हाला वाटतं कदम? तीच तर तुला कळलं नाही. अरे आयुष्यभर शेतात राबलो, तुझ्याकडं घराकडं लक्ष देता आलं नाही ना, त्याचीच तर फळं भोगतोय मी. अरे त्या आप्पीनं इनायकरावांच्या शेतात नेलं त्यांना, आणि ती त्यांच्या नावाची पाटी काढायला लावली. आणि मग इनायकराव आलं आणि ते सुजाजवळ ती पाटी दिली आणि म्हणले मला नको ते शेत म्हणून, मी नाही जाणार आता शेतात. काका शेतात जातो म्हटला तर त्याला जाऊ दिलं नाही, आणि घरात राबून घेती ती. मग काय नीट बघ, बाहेर कट्ट्यावर बसून नाश्ता दिलाय अर्जा. काय कलेक्टर मॅडम, खुश का? अर्जुन, काय झालंय आता? एकरानं ऊस घेतलाय माझ्या बापानी, आणि तो वरांड्यात बसून फुटका नारळ सोलतोय. फक्त तुझ्यामुळे झालंय आप्पे. अर्जा, तुला किती वेळा सांगितलं? थांबा. अर्जुन, एक तर तू चुकी केलीस, आणि त्या चुकीचं खापर तू माझ्या डोक्यावर फोडू नको. आप्पे, जे काय होतं ना आपल्या दोघांच्या मध्ये होतं. कदमांना मध्ये नाही गेला पाहिजे होतं तू. अरे काका, तुला किती वेळा सांगितलंय काम करू नको म्हणून? काय गरज आहे? अर्जा, तुला कुणी सांगितलं र की आप्पीनं मला काम करायला सांगितलंय म्हणून? अरे आत्ताच तर तुला सांगितलं ना मी. कदम, माझा नाही विश्वास त्याच्यावर. अर्जुन, अरे मी सांगतेय, बाबा सांगतायत, तुला आमच्यावर का विश्वास नाही ठेवायचा रे? तुझ्यावर तर विश्वासच नाही माझा. तिच्यावरच विश्वास ठेव. अरे ती खरी आहे, आणि तुझ्यावर प्रेम आहे ना म्हणून पलटली नाही ती. काका, तू असं बोलतोय तसं काय आम्ही खोटंच बोलतोय? अरे हे ते नाही बोलत, त्यांच्या तोंडून ही आप्पी बोलतीया. मावशी, मला कोणाच्या तोंडून बोलायची गरज नाही. जे हाय ना ते बोलते आम्ही. आप्पे, जाऊ दे, जा तू तुझ्या कामाला. अर्जुन, खरंच शांत डोक्याने विचार कर रे. येते मी. बाबा येते. अर्जा, लय विचार करू नको, ते विषय सोड. ये बस, ये बस.
मावशी जा पाणी घेऊन. हा आणि त्या माझ्या बाळाला